केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। शेवटच्या बोंडापर्यंत कापूस उचला, अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार। रमेश कदम पाटील। दिनांक 10 मार्च। किनवट तालुक्यात 42,000 हेक्टर जमिनीवर कापसाचा पेरा असून जवळपास 3.5 लाख क्विंटल कापूस उत्पादित होण्याचा अंदाज आहे। एवढा मोठा भूभाग असलेल्या किनवट तालुक्यात केवळ एकच जिनिंग आहे। या जिनिंगची क्षमता दररोज 900 क्विंटल असून आजपर्यंत 37,000 क्विंटल म्हणजे केवळ 10% कापूस खरेदी करण्यात आला। परिणामी 1 लाख क्विंटल कापूस खासगी बाजारात 6,500 रुपये दराने कापूस विकला। जवळपास 1.5 लाख क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात शिल्लक आहे। हा कापूस शासनाने खरेदी न केल्यास 6,000 रुपये दराने म्हणजे फक्त कापूस भाव फरकात किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांचे 40 कोटी रुपये लुटून कारखानदारांच्या घशात घातले जाणार आहेत। सोयाबीनमध्ये जवळपास 22 कोटी रुपये, पावसाळी मका पिकात 20 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशातून गेले। किनवट तालुक्यात 10,000 हेक्टरवर मका आहे। प्रति हेक्टरी सरासरी 65 क्विंटल उत्पन्न होते। शासनाने खरेदी न केल्यास 1700 रुपये भावाने मका विकण्याची भयानक वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे। 700 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 45,500 रुपये प्रति हेक्टर नुकसान होणार आहे। 45 कोटी रुपये मका पिकात शेतकरी लुटल्या जाणार आहे, म्हणजे जवळपास 147 कोटी रुपये एकाच वर्षात होणारे नुकसान आहे। तर किनवट तालुक्यावर एकूण पीक कर्ज 150 कोटी रुपये आहे। अटी शर्ती लावून फार तर 80 कोटी माफ होईल। हे आहे कर्जमाफीचे भयानक वास्तव। तालुक्यात जिनिंग नाहीत, शेजारच्या राज्यात कापूस नेऊ देत नाही, प्रश्न मांडायला सभागृहात शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नाही, जातीत विभागलेल्या शेतकरी संघटनेत व मोर्चात येत नाही, शेतमाल खरेदी आडून जालियनवाला बाग हत्याकांड चालवले जात आहे। कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया एवढी किचकट आहे की ती पूर्ण करणे 90% शेतकऱ्यांना शक्यच नाही। मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करावे लागते, त्या ॲपवर सर्व माहिती भरावी लागते, मग अप्रूव्हल येते। दुसरी स्टेप म्हणजे बार कोडिंग होते, त्यानंतर स्लॉट बुकिंग होतात। शुक्रवारी रात्रीपर्यंत CCI मार्फत शेड्यूलिंग केलं जातं। दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता स्लॉट ओपन होतात। कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजारो आणि स्लॉट मात्र लिमिटेड सोडल्याने काही सेकंदात हे स्लॉट संपतात। ज्यांच्याकडे नीट नेटवर्क नाही, मोबाईल जुना आहे, सिस्टम थोडंसं स्लो आहे, स्लॉट बुकिंग नॉलेज नाही, ॲप युजर फ्रेंडली नाही, अशा अनंत अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांना स्लॉट बुकिंग होणे शक्य नाही। दलाल मात्र बाजी मारून जातोय। कापूस शेतकऱ्यांकडे, स्लॉट दलालांकडे। अडलेला शेतकरी बिन पाण्याचा जागीच हलाल। शासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा घरी जाऊन पंचनामे करावेत व शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी करावी। या व इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी जेनिथ चंद्रा 2 तुला यांना भेटून सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली। यावेळी गजानन चव्हाण, ज्ञानेश्वर आणकाडे, गंगाधर नारायण भिसे, नागनाथ उमाजी बोथिंगे, दत्ता लक्ष्मण चिरमाडे, विनोद दवरे, दत्ता बळीराम भिसे, विक्रांत नागनाथ इजारे, बालाजी बाबाराव चिरमाडे, सुरेश डवरे, अंकुश भिसे, गोपाळ सुदाम तोरकड, धर्माजी शेषराव भिसे इत्यादी शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शेतकऱ्याचा साथी। संपादक आनंद भालेराव, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।